आणि आता न्यूज 18 लोकमत विशेषला सुरुवात करूयात। नागपुरातील काँग्रेसच्या महारॅलीवरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीसांनी या सभेला सूक्ष्म सभा संबोधल्यानंतर आता काँग्रेसने देखील भाजपचा चष्मा काढलाय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। पाहूयात। काँग्रेसच्या सभेवरून वार पलटवार। मोदी जी को सवाल अच्छा नहीं लगा, पटोले जी आउट हो गए। उनकी विचारधारा राजाओं की विचारधारा है। महारॅलीवर फडणवीसांची सूक्ष्म टीका। महा नव्हतीच, ती सूक्ष्म रॅली झाली। रॅली लांब, फडणवीसांचा चष्मा जवळचा। जो जसा चष्मा घालतात तसं त्यांना दिसतं। फडणवीसांच्या टीकेवर काँग्रेसचा प्रहार। काँग्रेसनं नागपुरातल्या महारॅलीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपुरात सभा घेत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला। सवाल था जीएसटी जो आपने लगाया, उसमें किसानों का क्या हिस्सा होगा। मोदी जी को सवाल अच्छा नहीं लगा, पटोले जी आउट हो गए। उनकी विचारधारा राजाओं की विचारधारा है, किसी की सुननी नहीं। राहुल गांधींच्या या टीकेनंतर तात्काळ देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर आले। त्यांनी काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नागपुरातील महारॅलीला सूक्ष्म रॅली म्हणत निशाणा साधला। आता याला महारॅली म्हणताच येत नाही, कारण ती महा नव्हतीच, ती सूक्ष्म रॅली झाली। त्याच्यामध्ये उपस्थिती अत्यंत कमी होती। आलेले लोकही राहुल गांधींच्या भाषणाआधी निघून जात होते। त्यांचं भाषण ऐकण्याच्या मानसिकतेत कोणी नव्हते। देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसच्या महारॅलीत गर्दी नसल्याचा दावा केला, पण आता काँग्रेसनं फडणवीसांच्या या आरोपांवर जोरदार पलटवार केलाय। देवेंद्र फडणवीसांचा चष्मा जवळचा असल्याचा टोला विजय वडेट्टीवारांनी लगावला। कालच्या सभेला असं आहे की जो जसा चष्मा घालतात तसं त्यांना दिसतं। त्यांनी त्यांच्या पार्टीचा चष्मा तो आहे, त्यांना ते दिसलं। आता लोकांना काय दिसलं, लोकांना जनतेला काय दिसतं हे आम्ही त्यावर बोलू। राजकीय पक्ष स्वतःच्या पक्षासाठी त्या भूमिका मांडत असतात, ते बोलत असतात। एकंदरीतच काँग्रेसनं नागपुरातल्या सभेतून भाजप विरोधात रणशिंग फुंकलंय। या सभेत राहुल गांधींनी जातीय जनगणनेसह विविध आश्वासनं दिली। त्यामुळे जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येईल तसतसा काँग्रेस आणि भाजप मधला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। नागपुरातील काँग्रेसच्या महारॅलीवरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीसांनी या सभेला सूक्ष्म सभा संबोधल्यानंतर आता काँग्रेसने देखील भाजपचा चष्मा काढलाय आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। पाहूयात। महाविकास आघाडीतील जागा वाटपाला आता गती मिळताना दिसू लागली आहे। काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या राजधानी दिल्लीतील शासकीय निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। माध्यमांमध्ये सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं। जागा वाटप आणि उमेदवार ठरवण्याच्या दृष्टीनं काँग्रेसनं विभागवार अहवाल तयार केले। लवकरच उमेदवारांच्या नावानं अहवाल मागवण्यात येणार आहेत। राज्यातली सध्याची सगळी परिस्थिती त्यांच्यासमोर आम्ही मांडलेली आहे आणि याच्यावर सगळं हायकमांड निर्णय घेईल। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जागा वाटपासंदर्भात उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं। महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा लोकसभा निवडणुकीत विजय व्हावा यासाठी एक दिलानं काम करणार असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं। महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शिक्कामोर्तब होणार आहे। जो विजयी होईल त्यालाच तिकीट देण्याचा निर्णय होईल असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं।
त्यांच्याबद्दलची चर्चा पण आता तुम्हाला लक्षात असेल की त्यांचं अलायन्स जे झालेलं आहे ते शिवसेनेबरोबर झालेलं आहे आणि काँग्रेसचा अजूनही कुठली चर्चा त्यांच्याबरोबर सुरू झालेली नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही येऊ देतो की नाही येऊ देतो त्यांचं शिवसेनेशी चर्चा सुरू आहे आणि त्यांच्याबद्दलचाही निर्णय उद्धव ठाकरे साहेब असतील, आमचा हायकमांड असेल तेव्हा बसल्यानंतर त्यांचाही निर्णय होईल. जागा वाटपासंदर्भात अजून 2 ते 3 बैठका होणार आहेत. मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपावर सखोल चर्चा होणार आहे, पण दिल्लीत काय निर्णय होतो तोच महत्त्वाचा ठरणार आहे. वंचितचा इंडिया आघाडीत समावेश होण्याचा सस्पेन्स देखील जानेवारीतच संपेल अशी चिन्ह दिसतायत.